ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाली आहे। विरोधी पक्षांनी सभात्याग केलाय। शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी आपापसात भिडले। गुलशन फाउंडेशनकडून वक्फ विधेयकाचं समर्थन करण्यात आले। गुलशन फाउंडेशनच्या निवेदनात कल्याण बॅनर्जींनी व्यत्यय आणला, म्हणून कल्याण बॅनर्जी आणि शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्यामध्ये खडाजंगी झाली। सोमेश कोलगी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, नेमकं काय झालं या बैठकीमध्ये? प्रज्ञा, आज जी बैठक सुरू होती या जेपीसी मध्ये जोरदार राडा झालेला आहे असं कळतंय आणि शेवटी विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी बैठकीचा त्याग केलेला आहे। नरेश म्हस्के आणि कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये वादावादी झाली, कारण कल्याण बॅनर्जींनी गुलशन फाउंडेशन वरती डाफरण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या सबमिशन्स मध्ये इंटरव्हेन करण्याचा प्रयत्न केला होता आणि दरम्यान चेअरमन जे आहेत जगदंबिका पाल यांनी सुद्धा संपूर्ण परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न केले, पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार शेवटी एकमेकांना भिडले आणि त्यातून विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा त्याग केलेला आहे। वक्फ विधेयकावरती एक सर्वसाधारण सहमती बनावी आणि विशेष अभ्यास व्हावा या दृष्टीने ही समिती खरं तर गठीत करण्यात आली होती, परंतु आता या समितीत जर अशा प्रकारे वाद झाला आणि विरोधी पक्षाचे खासदार सोडून जाऊ लागले तर त्या समितीचा उद्देश साध्य होणार आहे का, हा एक पुन्हा प्रश्न आहे। प्रज्ञा, कल्याण बॅनर्जी यांनी थांबवण्याचा प्रयत्न नेमका का केला? सोमेशपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, तर वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये ही मोठी खडाजंगी झाली आणि विरोधी पक्षांनी सभात्याग केलेला आहे। शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये आपापसात खडाजंगी झाली। गुलशन फाउंडेशनने वक्फ विधेयकाचं समर्थन केल्याचंही कळतंय। गुलशन फाउंडेशनच्या निवेदनात कल्याण बॅनर्जींनी व्यत्यय आणलेला होता आणि म्हणून कल्याण बॅनर्जी आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये वाद झाला। स्वतः नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत। म्हस्केजी, नमस्कार। नेमकं काय घडलं बैठकीच्या वेळी? तुमची भूमिका काय होती? बघा, गुलशन फाउंडेशन यांना विटनेस म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्याचे जे काही प्रतिनिधी आहेत ते वक्फ अमेंडमेंट बिल कसं फायद्याचं आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने वक्फ बोर्ड जमिनी ताब्यात घेतो आणि त्याचा उपयोग सामाजिक उद्देशांकरता जो उपयोग आहे तो केला जात नाही आणि त्याकरता आपली मतं मांडत असताना ते मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असून सुद्धा त्या बाजू मांडत असताना त्यांच्या अंगावर ओरडणं, त्यांना उलट सुलट विचारणं आणि विटनेस आहेत त्यांना रिस्पेक्टपूर्वक त्यांच्याशी वागलं पाहिजे। म्हणजे यांना पाहिजे तशा पद्धतीने बोललं तर त्याचा रिस्पेक्ट, आणि जे बिलाच्या बाजूनी बोलतायत त्यांचा अनादर करणं हे योग्य नाही। ती तरुण मुलं मुस्लिम समाजाचे असून सुद्धा त्या वक्फ बोर्डाच्या आधारे कशा पद्धतीने पिळवणूक केली जाते हे मांडत असताना त्यांच्या अंगावर ओरडणं, त्यांना हाकलून देण्याच्या गप्पा मारणं हे माझ्यासारखा मेंबर्स ऐकून नाही घेऊ शकत। येणाऱ्या माणसाचा सन्मान राखला पाहिजे आणि त्याच्यावरनं त्या मीटिंगमध्ये अमृतुमरी झालेली आहे। जी कल्याण बॅनर्जी यांनी ज्यावेळी गुलशन फाउंडेशनच्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नेमकं काय घडलं? तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली? नाही, माझं म्हणणं होतं आपण जो त्यांना विटनेस म्हणून बोलवलेलं आहे ते जे इरफान आणि पिरजादे म्हणून त्यांचे प्रतिनिधी होते गुलशन फाउंडेशनचे, ते त्यांचं मत मांडत असताना त्यांच्या अंगावर ओरडणं, त्यांना बाहेर जा म्हणणं तो अधिकार चेअरमनचा आहे। चेअरमन, मग तुम्ही जर त्यांना उलट उत्तर करत असाल, त्यांना योग्य पद्धतीने अनादरपणे बोलत असाल तर त्याचं उत्तर ते देणारच ना। तुम्ही बोलवलेला प्रत्येक विटनेसचा सन्मान ठेवणं हे आपलं काम आहे जेपीसीचं। नरेश म्हस्केजी, विरोधी पक्षांनी तर बैठकीमधून ते निघून गेलेत, पण सध्या बैठकीची काय स्थिती आहे? बैठक सुरू आहे की संपली? सुरू आहे, सध्या बैठक सुरू आहे आणि विरोधी पक्षवाले सुद्धा त्या मीटिंग मध्ये आलेले आहेत। बघा, त्या बैठकीत ओएसी सुद्धा हजर होते, ओएसी सुद्धा सन्मानपूर्वक लोकांशी बोलत होते, परंतु कल्याण बॅनर्जी काय झालं, विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू आहे की काँग्रेस असेल इतर पक्षाचे की आम्ही किती वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिलाच्या विरोधात बोलतो हे दाखवण्याच्या स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर विटनेसचा अनादर केला जात असेल तर ते योग्य नाही। ठीक आहे नरेश म्हस्केजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।